आनापान सती विद्या दिली आहे, त्याचा आपल्याला आजपासून प्रत्येक आपल्या रविवारी आपण अनुसरण करत जाऊ। तर आनापान सती जी विद्या आहे ही तथागत भगवान गौतम बुद्धांनी प्राचीन काळापासून आपल्याला दिली आहे, पण तथागत गौतम बुद्धानंतर ही भारतामधून लुप्त झाली होती। तर एक गोयंकाजी जे व्यापारी माणूस होता, हे व्यापार करत असताना त्यांचा म्यानमार या देशाशी संबंध आला। तो म्यानमारमध्ये काही ठराविक लोकांनाच विपश्यना ही विद्या अवगत होती। तर या गोयंकाजी त्यांना एक असा दुर्मिळ आजार घडला। त्या आजाराचं निदान जागतिक लेवलवरचे डॉक्टर आहे यांच्याकडून सुद्धा पण झालं नाही। मग तिथे व्यापार करत असताना त्यांना बुद्ध विचाराचे किंवा काही व्यक्ती भेटले की त्यांनी म्हटलं की तुमचा आजार यानं बसत नाही, त्यानं होत नाही, तुम्ही डॉक्टर पाहिले। आता तुमच्याच देशात झालेले तथागत गौतम बुद्ध यांनी जी विद्या दिलेली आहे आनापान सती, तर ते तुम्ही करून बघा। तर झाले असेल त्यांनी आनापान सती आणि विपश्यना त्या पुढच्या ज्या पायऱ्या करत गेले, तर त्यांना जो शारीरिक त्रास होता त्यापासून त्यांना मुक्तता मिळाली। म्हणजे किती शक्ती असेल या आनापान सती। आणि आमचे मित्र समाधान डोके सरांनी शेवटची स्टेज समाधी सांगितली आहे। ज्यावेळेस हे सर्व सम्यक कर्म आपल्याला जर घडायचे असेल तर सर्वात प्रथम आपलं म्हणणं जर असं कोणा ऐकलं पाहिजे असं जर वाटत असेल तर पहिले स्वतःवर नियंत्रण आलं। ते तथागत गौतम बुद्धांनी केलं। पहिले ध्यान, या जे आपण मेडिटेशन आता जे काही वर्ग चालू आहे किंवा जे काही व्यावसायिक स्वरूप ज्याला आलं आहे, ते तथागत गौतम बुद्धांनी आपल्याला जे मोफत स्वरूपात आपल्याला एक विद्या दिलेली आहे की आनापान सती। तर आनापान सती केल्यानंतर आपल्याला हळूहळू फायदे जाणवेलच त्याचे। तर सुरुवातीला आपल्या डोक्यात वेगळे वेगळे विचार येईल। सरांनी सांगितलंच की मन हे भटकत आहे, तर येऊ द्या, जे विचार येते आज आपल्याला फक्त विचार जर आले तर एवढंच पाळायचं आहे की जे आलेले विचार कोणते विचार करायचे। आज सरांनी समाधान डोके सरांनी काय सांगितलं याचेच विचार करायचे। बाहेरचे विचार आले आपलं मन भटकेल, नक्कीच भटकेल। ही एकदम हे सरावाची गोष्ट आहे। हे जर सराव केला तर आपल्या स्वतःवर आणि जे सम्यक कर्म सांगितलं हे आपण स्वतःवर नियंत्रण आल्यानंतर मग घडेल। आपल्याला चूक काय बरोबर काय याची प्रत्येक वेळेस जाणीव आले केव्हा होईल, जेव्हा आपलं स्वतःचा श्वासावर नियंत्रण येईल। ते नियंत्रण येणं काही कठीण नाही आहे बाप, पण सरावाने येऊ शकते। त्याच्यामुळे आपण दर रविवारी, आणि कृपया फक्त मुलांना थोडं सांगून ठेवा की कोणी गोंधळ करू नका, फक्त आपण सांगण्याचा प्रयत्न करू शकतो त्यांना। आणि आपण जर केलं तर आपले मुलं करेल, म्हणजे आपल्या घरी 10 मिनिटाची हे सवय लागेल सर्वांनी, म्हणजे घरी जरी केलं तरी चालेल। तर आपण आनापानाला सुरुवात करायची, सर्वांची परवानगी असेल तर। फक्त ज्या सूचना देतात ना गोयंका गुरुजी त्या आपल्याला पाळायच्या आहे फक्त।
आणि त्यानुसार करायचं आहे. आणि विचार आले तर समाधान टोके सरांनी सांगितलेले आज जे त्यांचे जे वचन आहे तेच फक्त पुन्हा त्यांचं स्मरण करावं. मोबाईल सायलेंट करून कृपया मोबाईल सायलेंट ठेवा. कोण वाचला नाही पाहिजे. आवाज येणार. पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे आणि डोळे बंद करायचे आपल्या ध्यान अवस्थेत. आवाज येत आहे का सांगा. आवाज येतो. क्या भाव देंगे? भाव क्या आएगा? वो टेंशन नहीं है, भाव क्या आएगा? वो तो भी 200 250 किलो भी आता है.